सिद्धिराज, अहो कधी केली तुम्ही ही सगळी तयारी? मला कळलंही नाही. कसं आहे ना, मला तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा असतो ना, मग अशी गुपचूप कामं करावीच लागतात. हो काय गुंड्या, अजून फोडायचे की नाही फटाके? काय फोडायचं? अनार? चलो. बरं, पण सगळं जरा करताना सावकाश हा, सांभाळून करायचं. नक्कीच. जा. देवा, सिद्धिराज, आनंदी आणि मी आमच्या या छोट्याशा कुटुंबाला कायम सुखात ठेव. बघितलंस? अरे संपत, बघतोच ना, काळे पाटीलांच्या दिवाळीला धाब्यावरती बसून स्वतःच्या बायकोची आणि या अनोरस पोरीची दिवाळी साजरा करतोय. नाही संपत, त्या बायकोनं तर ह्याला मुठीत घेतलेलंच आहे. अरे तिला जसं हवं ना तसंच ती घडवती आपल्या घरात. बाबा, मला अजून भुईचक्र पेटवायचे आहेत. हो ठीक आहे, थांब, मी आलोच. आनंदी, आनंदी, सिद्धू, अरे सिद्धू, बघू, हात बघू तुमचा. नाही ठीक आहे, मी ठीक आहे. सिद्धिराज, चला, बास झालं होतं फटाके उडवून, आज चला सगळे. हो. सिद्धू, काय आहे? सिद्धू, तुला स्वतःच्या जीवाची जराही पर्वा नाहीये का रे? अगं आई, एवढं काही झालेलं नाहीये. अरे पण आधीराज. अगं आई शांत हो, काही झालेलं नाही एवढं. चल आज जाऊ आपण. चल ये, चला. चला. हो खरंच कशाला जायचंय? गुंड्या, तुला भूचक्र उडवायचा ना? संपला विषय. आपण भूचक्र फोडणार म्हणजे फोडणार. सिद्धिराज, काय गरज आहे? चला. मला माझ्या मुलीची इच्छा काही झालं तरी पूर्ण करायची म्हणजे करायची आहे. पण आनंदी, तू एकटे फटाके अजिबात फोडणार नाहीयेस. तितकी मोठी नाही झाली आहेस तू. हा, बाबांसोबतच फटाके फोडायचे. ओके ओके बाबा. बघा बघ संपत, रेणुका, अरे बघा रे बघा, आमच्या नातवाच्या करामती बघा. लागलं. आई मागे. आजी सोडते. अरे वा, भुईचक्राला पण तू फार आवडली आहे आजी, असं दिसतंय. म्हणजे कालट्या, तू हे मुद्दाम करायला लागलेस काय? थांब थांब, तुला बघून घेत आहे मी, लक्षात ठेवलेलं आहे. बाई ग, हॅपी दिवाळी आजी. त्याला सोडते का मी अशीच? काय गुंड्या, अजून फोडायचे ना फटाके? ये बा, चल. एक मिनिट. अरे माझ्या सासूरवाडीत ना फोन आहे. हाय. हा सिद्धू, अरे कसा आहेस? हाय. थँक्यू सिद्धू काका, तुम्हाला एवढे सगळे फटाके पाठवले, ते पण माझे फेवरेट. आणि बाबांनी तर एवढेच फटाके पाठवलेले. इतका खुश झालाय म्हणून सांगू. आणि सिद्धू, तुला आणि तुझ्या घरच्या सगळ्यांना शुभ दीपावली रे. सिद्धिराज, हा? तुम्ही वरदलाही फटाके पाठवले? हो, आनंदीसाठी घेत होतो, मग बरंच साठी घेतलं. इतकं काय त्याचं.
अगं हो ना, आणि खूप पाठवले होते, आत्ता बोलले सगळे त्याने. जावई बापू, दृष्टच काढायला हवी हो तुमची. किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा सिद्धिराज. अहो खरंच मला कळत नाही तुम्ही इतकं कौतुक का करताय. म्हणजे काही जगा वेगळं नाही केलंय मी. आणि सर्वांना तुला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भावना, जावई बापू, उद्या वाट पाहतोय आम्ही, लवकर या. हो 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 काकू, तू नको काळजी करूस. हा लवकरच पोचू आम्ही. आनंदी उद्या भेटू. बाय. चला. बाय. प्रकाश दादा, वेंकी कुठे आहे? अरे वेंकी कुठे आहे? प्रकाश दादा बोल पटापटा. तो गायब झालाय, दिसेना झालाय कुठं पण. हे बघ, त्याला शेवटी मी तुझ्याशीच बोलताना बघितलं होतं. खरं खरं सांग, कुठं आहे तो? का दिसेना झालाय मला कुठं पण? नेमकं काय चाललंय तुमच्या दोघांचं? कुठं काय? आमच्यात तसं काय नाही. मग कुठं आहे तो? अगं त्याला काम गावलं ना. अगं विसरलोच की. हे बघ, त्याने मला पैसे पण पाठवले. म्हणला या भाऊबीजेला बहिणींना काय काय घ्यायला सांग आरतीला. काम? अरे पण मग आधी का नाही सांगितलं मला तुम्ही दोघांनी हे? आणि तो फोन का उचलत नाहीये माझा? फोन उचलायला पाहिजे ना. आणि एरवी व्हिडिओ कॉल करत असतोय तो मला. तिकडे रेंजचा लफडा आहे. तिकडं म्हणजे कुठं? गावी. अगं ते जाऊन दे. तो म्हणलाय की दिवाळीला तिकडे भरपूर काम आहे. दिवाळीच्या नंतरच येईल तो. हा? अरे पण मग फोन? हे बघ, हे 1000 रुपये दिलेत, ते घे आणि जा. सिद्धिराज, तुम्ही ना जरा स्वतःची काळजी घेत जा. उगाच माझा जीव टांगणीला लावता. ऐक ना, पट्टी लाव ना. भाजलेल्या जखमा उघड्याच ठेवायच्या असतात. अच्छा, असं असतं काय? मग फोन कर तरी म्हणलं. एकाच जखमेवर फुंकर मारणारस का तू? म्हणजे तुम्हाला अजून भाजलंय? कुठे भाजलंय अजून बघू? सिद्धिराज, अरे खरंच. मगाशी तो सुतळी बॉम्ब मी फेकला ना, तर तेव्हा छोटीशी ठिणगी इथे लागली. हो का? ठीक आहे, मग मी मलम लावून देते ना. ठीक आहे, म्हणजे मलम लाव तू, पण मला नॅचरल मलम लावायचं.